डॉक्टर, मला सतत काळजी वाटते, हृदय धडधड धडधड करतं, छोट्या गोष्टींची भीती वाटते, झोप लागत नाही, मला कुठला तरी मोठा आजार तर नाही झालाय असं वाटत राहतं, निगेटिव्ह थॉट्स थांबत नाही, हातापायाला थरथर होतो, घाम येतो, नवीन लोकांमध्ये अनकम्फर्टेबल वाटतं, छातीत दडपण किंवा श्वास घ्यायला त्रास होतो, छातीत दुखतं. पण मी डॉक्टरांकडे गेलोय, कार्डिओलॉजिस्टकडे गेलोय, ते सांगतात मला काहीच प्रॉब्लेम नाही. असे जर तुम्हाला सगळे सिम्पटम्स असतील तर तुम्हाला ओव्हर थिंकिंग नाही, याला अँझायटी असे म्हणतात. बरं, मग प्रायमरी लेवलला घरगुती उपाय काय करू शकता? कॅफेन कमी करा, डीप ब्रीदिंग प्रॅक्टिस सुरू करा, म्हणजे 4 सेकंद श्वास आत, 4 सेकंद होल्ड आणि 6 सेकंद श्वास सोडा. स्लीप टायमिंग फिक्स करा, झोप व्यवस्थित घ्या, डेली मुवमेंट, वॉक, योगा, स्ट्रेचिंग मूडला काम करतं. आणि सर्व विचार आत ठेवू नका, लिहून ठेवा किंवा भरोशाच्या व्यक्तीशी बोला, शेअर करा. अँझायटीसाठी 2 ॲक्युप्रेशरचे पॉइंट आहेत जे माझ्या पेशंटला खूप फरक देतात. त्यासाठी डिटेल कॅप्शनमध्ये वाचा. आणि तरीही हे सगळं करूनही तुम्हाला अँझायटी, पॅनिक, भीती, जीव घाबरणे, मला काहीतरी मोठा आजार झालाय असं वाटणे, असं होत असेल तर प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. आम्ही होमिओपॅथीमध्ये अँझायटीच्या मूळ कारणावर काम करतो. ती सुरू कशी झाली, कशाने वाढते, कशाने बरं वाटतं. अहो, प्रत्येक पेशंटची अँझायटी वेगळी असते. कोणी म्हणते मला थरथर होते, तर कोणी म्हणतं मला छातीत चक्क दुखतं. म्हणून डिटेलमध्ये हिस्ट्री घेऊन औषधं दिले जातात आणि प्रत्येक अँझायटीसाठी एक वेगळं औषध दिलं जातं. सगळं नॉर्मल असूनही मन शांत राहत नाही तर बॉडी कदाचित तुम्हाला मदत मागत असेल. ट्रीटमेंटसाठी व्हॉट्सअपचे डिटेल्स कमेंटमध्ये दिलेत आणि कमेंटमध्ये तुमचे लक्षणं सांगा. मी सांगते ही अँझायटी आहे की फक्त ओव्हर थिंकिंग.